राज्यामध्ये मान्सूनची आणखी आगेकूच झाल्याचं दिसतंय। 8 जून रोजी नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागामध्ये दाखल होणार आहे। मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या आणखी भागांवरती मान्सूनची प्रगती झालेली आहे। तेलंगणाच्या काही भागांमध्ये देखील मोसमी वारे हे सध्या सक्रिय झाल्याचं दिसतंय। हरनाई सोलापूर मार्गे मान्सूनची उत्तर सीमा ही पुढे सरकलेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही भागामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागामध्ये देखील मान्सूनच्या पुढील प्रगतीस अनुकूल असं वातावरण आहे। ईशान्य भारतामधील उर्वरित राज्यांमध्ये देखील लवकरच मान्सूनचं आगमन अपेक्षित आहे। तर राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर हा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, राज्यामध्ये मान्सून सध्या आगेकूच करताना दिसतोय, कसं मार्गक्रमण होणार आहे? नक्कीच एकूणच दक्षिण मध्य महाराष्ट्रात पाहायचं तर मान्सूनची आपल्याला प्रगती होताना दिसते आहे आणि राज्यामध्ये मान्सून ही आगेकूच करताना दिसत आहे। आज देखील राज्यामध्ये काही भागांमध्ये मान्सून हा दाखल झालेला आहे। एकूणच हरनाई असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल या भागांमध्ये मान्सूनची उत्तर सीमा आपल्याला पुढे सरकल्याचं दिसत आहे आणि या भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे। सोबतच तेलंगणाच्या काही मध्ये देखील मोसमी वारे हे सक्रिय झाले आहेत। पुढील 2 ते 3 दिवसात महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। सोबतच एकूण पावसाचा जोर जो आहे तो देखील आपल्याला वाढताना दिसू शकतो। एकूणच मान्सूनची पुढील प्रगती जी आहे ती कुठंतरी सध्याचं वातावरण अनुकूल आहे आणि त्यामुळे काहीसा दिलासा हा आपल्याला म्हणावा लागणार आहे। इकडे ईशान्य भारतामध्ये देखील उर्वरित देखील मान्सूनची आगमन जे आहे ते लवकरच अपेक्षित आहे। अगदी धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीसाठी। तर राज्यामध्ये मान्सून हळूहळू आगेकूच करताना दिसून येतोय। खरं तर कालपासूनच कोकणामध्ये देखील मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। सिंधुदुर्गामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। इथूनच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। 2 दिवसापूर्वी मान्सून दाखल झालेला आहे आणि आज मृग नक्षत्र जे आहे ते लागलेलं आहे। त्यामुळे मृग नक्षत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने पाऊस जो आहे तो पडत असतो आणि आता आपण जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्गातील कुडामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो कोसळताना दिसतो आहे। काल रात्री आंबोली जवळील चौकुळ गावात मुसळधार पाऊस कोसळला आणि त्यामुळे घटप्रभा नदी जी आहे ती दुतडी भरून वाहताना दिसते आहे। सध्या सकाळपासूनच जिल्ह्यात पाहिलं असेल तर सर्वत्र ढगाळ वातावरण होतं, मात्र आता जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। सध्या जर आपण पाहिलं असेल तर मुंबई गोवा महामार्गावर मी सध्या आहे आणि या ठिकाणी मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळताना दिसतो आहे। हवामान विभागाने देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज येलो अलर्ट जो आहे तो जारी केलेला होता। तसेच घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला होता। मात्र आता सध्या जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली दिसते आहे। कॅमेरामन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग। तर सिंधुदुर्गातली दृश्य आपण पाहतोय। सिंधुदुर्गामध्ये मान्सूनच्या सरी बरसतायत आणि पुढील काही दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर हा अधिक वाढेल असा देखील अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। आणि आज सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे।